मार्केटमध्ये भरपूर असे अननस म्हणजेच पायनॅपल येतात आणि अशा वेळेस खायला तर खूप सुंदर लागतात। त्याचप्रमाणे मुलांच्या डब्यासाठी अननसाचा जाम बनवला तर काय एक नंबर। नमस्कार मंडळी, मी अश्विनी महेश पाटी किचन ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी इथे अननस घेतलेले आहे, अननसाची सालं काढून घेतली आणि जेवढे काटे होते ना तेवढे सर्व अननसाला काटे असतात हे बघा, बघू शकता इथे थोडंसं राहिलेलं आहे आणि ते काटे सुद्धा काढून घेतले आणि लहान लहान असे याचे तुकडे करून घेतलेले आहेत। बघू शकता आज आपण अननसापासून जाम बनवणार आहोत। आता इथे ना हा सर्व अननस आहे हे मिक्सरला मी फिरवून घेते। तर इथे मिक्सरला मी हे पायनॅपल आहे सर्व फिरवून घेतलं आणि ह्याचा ज्यूस तयार केलाय। एका पातेल्यामध्ये आपण सर्व हा काढून घेतलेला आहे। इथे बघू शकता इतका मस्त असा हा ज्यूस आहे हा रेडी झाला आहे आणि जाडसर असा झालेला आहे। आता इथे तुमच्याकडे फ्रूट ज्यूसर असेल तर त्या फ्रूट ज्यूसरने तुम्ही हा अननसाचा ज्यूस काढून घेतला तरी सुद्धा चालेल। आता इथे मी एक भांडं घेतलेलं आहे दुसरं आणि ह्या भांड्यामध्ये हा सर्व आपण अननसाचा ज्यूस आहे हा गाळून घेणार आहोत, जेणेकरून इथे ना आपण म्हणजे अननसाला काटे वगैरे असतील तर ते सर्व गाळले जातील। आता हे बघा अशा पद्धतीने आपण सर्व गाळून घेणार। इथे ना तुम्ही एखाद्या स्वच्छ कपड्याच्या साहाय्याने सुद्धा गाळून घेऊ शकता। आता इथे बघू शकता हा सर्व मी ज्यूस आहे हा काढून घेतलेला आहे। थोडंसं मी इथे पाण्याचा वापर सुद्धा केला, एंडला थोडंसं पाणी घातलं आणि ते सुद्धा आपण मिक्स करून ह्याच्यामध्ये घातलेलं आहे। आणि हा असा बघू शकता अननस हे उरलेलं असतं ना हे सर्व आपण फेकून द्यायचं आहे। जाम बनवण्यासाठी मी एक पॅन घेतलाय, हा सर्व पायनॅपलचा ज्यूस आहे हा आपण घालून घेऊया। आता इथे ना हा सर्व ज्यूस आहे ना हा मोठ्या शेगडीवर आपल्याला उकळून घ्यायचा आहे। आता इथे जाम म्हटलं तर आपण वर्षभर सुद्धा खाऊ शकता, त्याचप्रमाणे जाम तुला टिकत नाही कारण मुलांच्या डब्यासाठी त्याचप्रमाणे लहानापासून मोठ्यापर्यंत डब्यासाठी सुद्धा नेऊ शकतात असा हा जाम रेडी होतो। त्यामुळे लगेच संपला तर जातोच, पण जर का आपल्याला टिकवायचा असेल तर इथे भांडी स्वच्छ घ्या। त्याचप्रमाणे आपण ज्यावेळेस जाम भरून ठेवतो काचेच्या बॉटलमध्ये वगैरे तेव्हा पण ती काचेची बाटली आहे स्वच्छ घासा, धुवून उन्हामध्ये सुकवून घ्या। अशा पद्धतीने ह्या जामची आपल्याला काळजी घ्यायची आहे। इथे ना हा सर्व ज्यूस आहे हा मोठ्या शेगडीवर 2 ते 3 मिनिटासाठी मी उकळून घेते। आता इथे ना मी 2 मिनिटासाठी मोठ्या शेगडीवर हा ज्यूस आहे हा उकळून घेतलेला आहे, म्हणजे बराचसा आपण थोडासा इथे आटून घेतलेला आहे बघू शकता। आता इथे आपल्याला साखर घालायची आहे। साखर म्हटलं तर अननस हे आंबट गोड असं चवीचं असतं, त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार इथे साखर घाला। पण जवळजवळ मी सांगते अर्धा किलो जर का तुम्ही अननस आणलं असेल तर 200 ग्रॅम इतकी आपल्याला साखर लागते। आणि मी हा ज्यूस आहे जेव्हा मोजून घेतला ना त्यावेळेस जेव्हा आपलं एक समजा पातेलं झालं असेल तर त्याच्या निम्मे आपल्याला साखर घालायची आहे। तर इथे मी जवळजवळ 2 कप इतकी साखर घालते। किंवा इथे ना तुम्ही थोडासा असा हा ज्यूस आहे हा टेस्ट करून बघा आणि त्याप्रमाणे साखर घातली तरी सुद्धा चालेल। कारण इथे काय होतं, कारण हा जाम आहे आणि जाम आहे हा घट्ट होतो, त्यामुळे साखरेचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घालू शकता। कारण ज्यूस हा आपण ज्यावेळेस बनवतो त्यावेळेस तो पातळ असतो आणि ज्यावेळेस आपण हा ज्यूस आहे हा शिजवतो तेव्हा त्याला घट्टपणा येतो, त्याच्यामुळे साखरेचं प्रमाण आहे हे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार घाला। पण जर का अर्धा किलोच्या अननस आणलं असेल तर 200 ग्रॅम साखर खूप होते। आता ही साखर घातल्यानंतर आपल्याला इथे मिक्स करून घ्यायची आहे। आता इथे ना मी थोडंसं मीठ घालते। मिठामुळे कुठली गोड वस्तू असेल ना त्याला टेस्ट खूप छान येते, त्याचप्रमाणे मीठ आहे हे प्रिझर्वेटिव्हचं काम करत असते। मिक्स करून घेऊया। त्याचप्रमाणे एक 10 ते 12 ह्या केशरच्या काड्या आहेत त्या मी घालते। केशरच्या काड्या घातल्यामुळे कलर खूप छान येतो, त्याचप्रमाणे टेस्ट खूप छान येते। अगर तुमच्याकडे केशर नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी सुद्धा चालेल, इथे तुम्ही वेलची पावडर घातली तरी सुद्धा चालेल। हे मिक्स करून घेऊया। आता इथे ना मोठ्या शेगडीवरच हे सर्व आपल्याला उकळून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला पाक करेपर्यंत आपल्याला हा जाम आहे हा तयार करायचा आहे। म्हणजे आता ही सर्व प्रोसिजर आहे ही आपल्याला मोठ्या शेगडीवरच करायची आहे आणि हा सर्व ज्यूस आहे पुन्हा आपल्याला उकळून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर ह्याला जाडसरपणा येईल, म्हणजे एकतर्फी हा पाक तयार होणार आहे आणि जामसाठी आपल्याला थोडासा वेळ द्यावा लागतो। आणि आपल्या चॅनलवर मी अननसाची आमटी, त्याचप्रमाणे अननसाचा मुरंबा आणि अशा खूप छान छान व्हेज नॉनव्हेजच्या रेसिपी बनवलेल्या आहेत। जर कोणी चॅनल नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, बाजूला बेल बटन ते देखील दाबायला विसरू नका, कारण आठवड्यातून 2 वेळा व्हिडिओ मी अपलोड करत असते आणि त्यासुद्धा घरगुती साहित्यामध्ये। इथे ना जवळजवळ 20 मिनिटं झालेली आहेत आणि हा ज्यूस आहे हा मी शिजवून घेतलेला आहे
आणि इथे बघू शकता ह्याला किती जाडसरपणा आलेला आहे। आता इथे काय करायचं माहिती आहे, इथे थोडासा हा जाम आहे ना, हा थोडासा टेस्ट करून बघायचा आणि ह्याच्यामध्ये जर का तुम्हाला पुन्हा साखर वगैरे काही कमी वाटली तर तुम्ही इथे पुन्हा साखर घालू शकता। आणि इथे पुन्हा आपल्याला 5 मिनिटासाठी मीडियम गॅसवर हा शिजवून घ्यायचा आहे, कारण हा जाम आहे ना हा वर्षभर आपण साठवून ठेवणार आहोत आणि वर्षभर जर का साठवून ठेवणार आहोत तर ह्याची काळजीसुद्धा तेवढीच घेतली पाहिजे। तुम्ही व्यवस्थित जर का हा आटून घेतला नाही आणि ह्याचा पाक व्यवस्थित बनवून घेतला नाही, तुम्ही व्यवस्थित शिजवून घेतला नाही तर ह्याला बुरशी येणार आणि लवकरच हा खराबसुद्धा होऊन जाईल। त्याच्यासाठी ना हा व्यवस्थित शिजवणं तेवढाच महत्त्वाचं आहे। त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित हा शिजवून घ्या। बघू शकता आणि इतका जाडसरपणा आलेला आहे। आता इथे मी एक प्लेट घेतली आहे आणि ह्या प्लेटमध्ये थोडासा आपण जाम आहे हा टाकून घेऊया आणि हा बघू शकता हा थोडासा अजून आपल्याला थंड करायचा आहे आणि थंड केल्यानंतर हा ना थोडासा असा डिशमध्ये असा आहे बघा, हळूहळू खाली उतरतो ह्या पद्धतीने बघू शकता। इतका आपल्याला जाडसरपणा आलेला पाहिजे। आता इथे ना आपण जास्त सुद्धा हा उकळून घ्यायचा नाही आहे, कारण जर का आपण हा जास्त उकळला तर ह्याला जास्त घट्टपणा येतो। त्याच्यामुळे एवढाच आपल्याला हा उकळून घ्यायचा आहे। त्यानंतर हा आपण गॅस बंद करायचा आहे आणि पूर्ण आता आपण हा जाम आहे हा थंड करून घेऊया। आता सर्व पातेल्यातला जाम आहे हा पूर्ण मी थंड करून घेतला, त्यानंतर एका बाउलमध्ये हा काढून घेतलेला आहे बघू शकता आणि किती सुंदर असा हा पायनॅपलचा जाम झालेला आहे। आणि जाम बघू शकता इतका जाडसर असा हा सुंदर असा झालेला आहे। आता इथे जर का फ्रीजमध्ये ठेवला ना तर ह्याला जास्त घट्टपणा येतो आणि म्हणून मी तुम्हाला अगोदरच सांगितलं ज्यावेळेस आपण जाम शिजवून घेतला त्यावेळेस कितीपर्यंत आपल्याला जाम शिजवून घ्यायचा आहे तिथपर्यंत तुम्ही जाम हा शिजवून घ्या। आता बघू शकता एक नंबर असा हा चपाती भाकरी सोबत त्याचप्रमाणे ब्रेड सोबत सुद्धा तुम्ही पायनॅपलचा जाम आहे हा यूज करू शकता। डब्याला नेण्यासाठी मुलांसाठी खूप सुंदर असा हा जाम रेडी होतो। आता सर्वात महत्त्वाची टीप म्हटलं तर हा वर्षभर आपल्याला पायनॅपलचा जाम आहे हा साठवून ठेवायचा आहे, म्हणजे स्टोरेज करायचं आहे, फ्रीजमध्ये ठेवू शकता। त्याचप्रमाणे भांडं ज्यावेळेस आपण शिजवून घेतो हा जाम त्यावेळेस चांगलं भांडं वापरा, घासलेलं स्वच्छ असावं। त्याचप्रमाणे लोखंडी भांडं असेल तर यूज करू नका आणि ज्यावेळेस आपण काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवणार तेव्हा काचेची बरणीसुद्धा स्वच्छ घासून सुकवून त्यानंतरच हा जाम भरून ठेवा, म्हणजे वर्षभर हा साठवून तुम्ही जाम ठेवू शकता। मी सुद्धा हा जाम आहे हा स्टोरेज करून ठेवणार आहे, पण मी काचेची बरणी आहे ती स्वच्छ घासली आहे आणि उन्हात सुकत घातली आहे, त्याच्यानंतरच मी हा जाम भरून ठेवलेला आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खास पायनॅपलचा जाम दाखवलेला आहे, कसा बनवायचा अगदी सोप्या पद्धतीने आहे। तेच जर का आपण दुकानामधनं हा पायनॅपलचा जाम आणायला विकत गेलो तर त्याचे पैसे किती मोजावे लागते आणि तोच पायनॅपलचा जाम आपण घरीच बनवू शकतो। कारण बऱ्याच जणांना वाटतं की जाम आपल्याला बनवता येणार नाही, पण अगदी सोप्या पद्धतीने हा जामची रेसिपी आहे। तर व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा, हाईप करा, त्याचप्रमाणे चॅनल कोणी नवीन असतील आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं तर ते करून घ्या, बाजूला बेल पण ते देखील दाबायला विसरू नका, जेणेकरून जेव्हा माझा व्हिडिओ अपलोड होतो तो तुम्हाला सर्वप्रथम बघायला मिळेल। आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेवाईकांमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना सुद्धा पायनॅपलचा जाम कसा बनवायचा तो माहिती मिळेल। अशाच भेटू एक छानशा व्हिडिओला, तोपर्यंत बाय बाय, स्वस्त राहा, सुरक्षित राहा आणि खात राहा। धन्यवाद।